महाराज सन 2026-27च्या अर्थसंकल्पाच्या डिमांडवर बोलण्यासाठी मी आज उभा आहे. अध्यक्ष महाराज, सामान्य प्रशासन विभागाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अध्यक्ष महाराज, मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार या विभागाकडे आपल्याला बघायला मिळतो. अध्यक्ष महाराज, आपल्याला आता उत्तर सुरू करायचं आहे ना मंत्र्यांचा, म्हणून लवकर कित्येक वेळेस अध्यक्ष महाराज अनुदानावरच्या मागण्या मांडा. हो, शॉर्ट मध्ये 5-5 मिनिटात. चला अध्यक्ष महाराज, कित्येक वेळेस सामान्य प्रशासकाकडे एक्झाम घेतली जाते, मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांकडनं परीक्षा शुल्क वसूल केलं जातं आणि त्यामध्ये सातत्यानं त्याला स्थगिती दिली जाते. खाजगी एजन्सी मार्फत, खाजगी दलालामार्फत या जागा भरण्याचं काम शासन करते. म्हणून मला अध्यक्ष महाराज, मंत्री महोदयाला विनंती करायची आहे की अशा खाजगी यंत्रणेमार्फत न घेता आपण शासकीय यंत्रणेमार्फतच अशा प्रकारच्या परीक्षा किंवा अशा प्रकारच्या एक्झाम आपण घेतल्या पाहिजे. अध्यक्ष महाराज, माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास 50% जागा आज रिक्त आहे. परत नाव मोठं करत नाही. IAS अधिकारी असतील, IPS अधिकारी असतील, 6-6 महिन्याला यांच्या बदल्या केल्या जातात. 3 वर्षाचा कायदा असताना सुद्धा डेप्युटी कलेक्टर सारख्या लोकांचे 2-2 महिन्यामध्ये मंत्री महोदयाला, शासनाला जर आवडला नाही तर तो अधिकारी बदलला जातो. कोण्या अधिकाऱ्यावर अन्याय होतोय. अध्यक्ष महाराज, याची सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे. राईट टू सर्व्हिस किंवा दप्तर दिरंगाईचा कायदा 2005 साली पारित झाला, पण ते अजूनपर्यंत लागू झालेला नाही. कसल्याही प्रकारच्या कोणावर कारवाई झालेली नाही, फक्त कागदावर हे सगळं काही प्रकार किंवा लागू झालेला आहे. पण राईट टू सर्व्हिसेस खाली 5 दिवसामध्ये जर तुम्हाला सेवा द्यायची असेल तर 15 किंवा 90, 100 दिवस ती सर्व्हिसेस सर्वसामान्य माणसाला कंप्लेंट खूप करतात. अध्यक्ष महाराज, पण कुठं ना कुठं तरी ते मॅनेज केलं जातं, हे सुद्धा तेवढंच खरं आहे. अध्यक्ष महाराज, माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये जवळपास BDO असतील किंवा इतर जवळपास 50% जागा आज रिकाम्या आहेत. अशा वेळेस शासनानं याची निश्चितच दखल घेतली पाहिजे. AI सारखं तंत्रज्ञान आता जे आलेलं आहे, ते तंत्रज्ञान सुद्धा सामान्य प्रशासनानं, सर्वसामान्य जे काही तुमचे अधिकारी असतात यांना या निमित्तानं त्याचं ट्रेनिंग सुद्धा दिलं पाहिजे. व्हॉट्सॲप सारखं चॅटबॉट अशी ही जे चांगलं सोशल मीडियावर किंवा ॲप्लिकेशन आलेलं आहे, ज्यामध्ये एका क्लिकवर आपल्याला सगळ्या योजना मिळतात. शेतकऱ्यांच्या असतील, सर्वसामान्य माणसाच्या असतील, हे लोकप्रिय व्हॉट्सॲप चॅटबॉट ही सुद्धा जे सोशल मीडियावर आहे, हे सुद्धा सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचा प्रत्येक जे काही विभाग असतील यांनी प्रयत्न केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, अधिकाऱ्यांना थोडाफार प्रमाणात तरी जे काम करणारे अधिकारी असतील, 15 वर्षापूर्वी अध्यक्ष महाराज जर चांगले काम करणारे अधिकारी असतील तर त्यांचा चांगल्या प्रकारे एक वेतनवाढ दिली जायची, पण ती योजना सुद्धा शासनानं आज बंद केलेली आहे. म्हणून ही योजना सुद्धा शासनानं सुरू करावी, अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतोय. महसूल खात्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर जमिनीचं डिजिटलायझेशनचे सर्व्हर आहे, ते सर्व्हर डाऊन झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, त्यामध्ये कधी वडिलाचं नावच उडवलं जातं, पण ते सुद्धा दुरुस्त करण्यासाठी कित्येक दिवस लागतात. अध्यक्ष महाराज, नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर प्रत्येक वेळेस KYC केलं जातं. KYC करायला कंपल्सरी किंवा बंधनकारक केलं जातं. आता फार्मर्स ID सारखी जी चांगल्या ॲप आलेला आहे, यामध्ये ज्यांनी फार्मर ID मध्ये समावेश झालेले आहेत अशा शेतकऱ्यांना यापासून सूट आपण निश्चित दिली पाहिजे. अशा प्रकारची मागणी या निमित्तानं करतो. परभणी माझ्या मतदारसंघामध्ये वंदनीय बाळासाहेब ठाकरे तलाठी कार्यालय असतील, SD ऑफिस असतील, याचे सुद्धा कामं खूप मोठ्या प्रमाणावर रखडलेले आहेत. म्हणून याची सुद्धा शासनानं या निमित्तानं दखल घेतली पाहिजे. अध्यक्ष महाराज, नियोजन विभागाच्या बाबतीमध्ये मी सांगेल की परभणीमध्ये मोठ्या गावाला जोडणारे पुला असतील किंवा बळीराजा पांदन रस्ता योजना ही फक्त कागदावर आलेली आहे, त्याला सुद्धा नियोजन विभागाने निधी आपण उपलब्ध करून दिला पाहिजे. जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती असतील, ग्रामीण भागातील आमच्या पाणी पुरवठ्याच्या योजना असतील किंवा मोठ्या प्रमाणावर अध्यक्ष महाराज निजामकालीन आमच्याकडे काही अशा म्हणजे पोल आहेत की जे पोल पडायला झालेत. आज इलेक्ट्रिसिटी उपलब्ध नाही आहे. 7-7, 8-8 तास आज लाईट उपलब्ध होत नाही. म्हणून हे नियोजन विभागाचं काम आहे की जिल्हा लेवलवर, जिल्हा स्तरावर आपण कशा प्रकारचं काम केलं पाहिजे. म्हणून यासाठी सुद्धा शासनानं मदत केली पाहिजे. आमचं परभणी शहर अध्यक्ष महाराज महानगरपालिका आहे, जवळपास 5 लाख लोक तिथं राहत आहेत. एकच तहसील कार्यालय, अप्पर तहसील कार्यालय मंजूर होऊन सुद्धा फक्त कागदावरच मंजूर झालेलं आहे. म्हणून याची सुद्धा शासनानं दखल घेऊन आणि एकच तलाठी कार्यालय अध्यक्ष महाराज,
म्हणून तलाठी कार्यालय सुद्धा एक 7 किंवा 8 परभणी शहरासाठी आपण उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतोय. अध्यक्ष महाराज, निश्चितच शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये गेले का मंत्री? शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर परभणी मराठवाडा हा निजामकालीन म्हणून निजामाच्या अंतर्गत हा विभाग होता. त्या काळामध्ये निजामकालीन ज्या शाळा होत्या त्या शाळा आज खूप अशा मोडकळीस आलेल्या आहेत. सन्माननीय विनोद तावडे साहेब ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यावेळेस सुद्धा, अध्यक्ष महाराज, विनोद तावडे ज्यावेळेस शिक्षण मंत्री होते त्यावेळेस सुद्धा या शाळा दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची मी मागणी केली होती. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट सुद्धा झाले अध्यक्ष महाराज, पण आज त्या शाळेला निधी सुद्धा उपलब्ध करून दिला जात नाही. म्हणून या शाळा धोकादायक इमारतीमध्ये भरवल्या जातात. म्हणून या शाळेला आपण कधी निधी उपलब्ध करून देणार, ही सुद्धा मागणी माझी या निमित्तानं राहील. वैद्यकीय शिक्षण मंत्री आज समोर बसलेले आहेत. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण हे खऱ्या अर्थानं एकच विभाग असला पाहिजे होता. मंत्री महोदय, तुम्ही केंद्रात जर पाहिलं तर हे दोन्ही डिपार्टमेंट एकच आहेत. पण आता या महाराष्ट्रामध्ये 2-2 विभाग केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर यामध्ये गफलत निर्माण होती आहे. सिव्हिल सर्जन असेल किंवा त्या महाविद्यालयाचा डीन असेल, एकमेकाच्या अंतर्गत किंवा अधिकारामध्ये गेल्यासारखं ते वागतायत. म्हणून हे दोन्ही डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं शासनाने एकत्र केले पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी या निमित्तानं करतोय. वन विभागाच्या बाबतीमध्ये सुद्धा बोलायचं झालं तर परभणीमध्ये फक्त 3% वन आहे अध्यक्ष महाराज. अशा वेळेस आपण एक घोषणा केलेली आहे की 33 कोटी आपण वृक्ष लागवड करण्याची घोषणा केली होती. 33 कोटी वृक्ष लागवडीसाठी त्यावेळेस घोषणा केली होती आणि हेलिकॉप्टरमधनं बी टाकले होते. त्याचं ऑडिट झालं का? मग किती झाडं जगले? आज 300 कोटी तुम्ही झाडं लावणार आहेत तर कशा पद्धतीने लावणार आहेत? का परत हेलिकॉप्टरमधूनच आपण सीड फेकून देणार आहेत का? हे सुद्धा फार महत्वाचं. पेपरवर घोषणा न करता आता कार्बन क्रेडिट सारखी चांगली योजना आणलेली आहे. तुम्ही जर वन विभागामध्ये कार्बन क्रेडिट हे जर इंडस्ट्रीला तुम्ही विकलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं रेव्हेन्यू जनरेशन सुद्धा होऊ शकतं. आज तुम्ही पाहिलं असं तर अमेरिकेसारख्या ठिकाणी खाजगी वन आहेत. अशा वेळेस त्यांना चांगल्या प्रकारचं रेव्हेन्यू जनरेशन त्या देशाला मिळतं. म्हणून आपण सुद्धा कार्बन क्रेडिट सारखी योजना आपल्या या राज्यात वापरणार आहोत का? कारण आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये 3% वन आहे, त्यामुळे वनाला जागा नाही. पण डेन्स फॉरेस्ट ज्याला की ओपन स्पेस असेल किंवा गायरान असेल अशा ठिकाणी आपण झाडं लागवड करणार आहोत का? सामाजिक वनीकरण असेल किंवा वन विभाग असेल, खऱ्या अर्थानं हे एकही विभाग पाहिजे होता. याचे सुद्धा 2 विभाग करण्यात आलेले आहेत. आता आमच्यासारख्या आमदाराला सुद्धा कळत नाही की हे काम कुठे घेऊन जायला पाहिजे. वैद्यकीय शिक्षण इथं बसले, सार्वजनिक आरोग्य इकडे बसलेले असतात. काम कोणाचं आम्हालाच कळत नाही तर सर्वसामान्य माणसाला काय कळणार आहे? म्हणून हे भ्रष्टाचार करण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले आहेत का? हा सुद्धा महत्वाचा मुद्दा या निमित्तानं या सभागृहामध्ये मी मांडतोय. शिक्षणाच्या बाबतीमध्ये तर मी आपल्या सर्वांना बोललेलोच आहे, पण या निमित्तानं एवढीच मागणी करतो की परभणीमध्ये क्रीडा विभागाला सुद्धा विद्यापीठामध्ये 15 एकर जागा दिली होती अध्यक्ष महाराज. मी तिथला एक्झिक्युटिव्ह काउन्सिल मेंबर आहे. ते प्रस्ताव सुद्धा इथं येऊन शासनाकडे 3 वर्ष झाले पडलेला आहे. ती जागा सुद्धा आजपर्यंत उपलब्ध करून दिलेली नाही. आमच्या क्रीडा संकुलाला जवळपास 15 कोटी रुपये मंजूर झाले होते, फक्त 8 कोटी रुपये आजपर्यंत देण्यात आलेले आहेत. म्हणून या सगळ्या गोष्टीकर शासनानं विचार करावा, अशा प्रकारची मागणी मी करतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.